आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं जे कॅपकट आहे ते ओपन करायचं आहे. कॅपकट आहे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मार्जांसोबत असायला पाहिजे. त्याच्यानंतर इथून ॲड केल्यानंतर सिम्पली इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो इथे 2 नंबरला मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि 2 बटन इथून सेट करायचं. इथून परफेक्टमध्ये अशा प्रकारे एकदा हा फोटो इथून सेट करून घ्यायचा आहे. परफेक्टमध्ये घेतल्यानंतर आता आपल्या इथून बॅक करायचं आहे आणि इथे ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉडेल दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉडेल इथे ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला इथे थोडं पहिल्यांदा न्यायचं आहे आणि त्याच बीट मॉडेलवरती क्लिक करायचं. खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जाते. थोडे इथे स्क्रोल करायचे आणि इथे एक्स्ट्रा कोडचा ऑप्शन हा सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचे आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करायचे. फोटोची लेंथ आहे जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, पहिल्यांदा ठेवायचं आहे आणि हा जो बीट मॉडेल आहे त्यामध्ये आपण बीट दिला आहे. जिथून चेंज होतील तिथून तर स्प्लिट करायचा. हा जो फोटो आहे तो तर पहिली बीट बघायची आपल्या कुठे चेंज होत आहे तिथे बीट चेंज होते अशा प्रकारे. ठीक आहे, तर ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया अशा प्रकारे. त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट बघूया कुठे चेंज होत आहे तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करू अशा प्रकारे. हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्पर्यंत तिथून कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मॉडेल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं स्क्रोल करू तिथं मला रिप्लेचं ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. आपण जे PNG दिले इथून ॲड करायचं आहे. इथून हे PNG इथून ॲड केल्यानंतर आता मी काय करतो, जे फोटो आहे ते इथून बीट नावानुसार इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या म्हणजे स्प्लिट करून. इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण इथून बीट नावानुसार इथून स्प्लिट करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये पुल आउटचा इफेक्ट आहे इथून अशा वेळेस सिलेक्ट करायचे. जी लेंथ असेल खालची संपूर्ण कमी करायची. त्याच्यानंतर वरती तुम्हाला ना थोडं इथे अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं. कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इथे तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. झूम 1चा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून तुम्हाला त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधलाच डिस्टोराइडचा इथून इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं. खालीवर इथे इफेक्ट असू शकतं. सिम्पली इथून बघायचे आणि सिलेक्ट करायचं आहे. तर ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोत आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला आहे ना कॉम्बोमधला ट्रेंड 4चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला ट्रेंड 2चा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधला झूम क्लिपचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच रिपीलचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचं. तुम्हाला इनमध्ये मिळून जाईल थोडं शोधायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधला डिस्टोर लेफ्टचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा इथे मिळून जाईल सिम्पली अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला जे प्लॅन्डमा 1चा इफेक्ट मिळून जाईल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅन्डमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला डिस्टोराइडचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला आहे ना त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्याला कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फीड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच क्रॉस ओपनचं जो फीड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे. हे सर्व इथून इफेक्ट दिल्यानंतर फोटोला येतं. इथे आपल्या पहिले एन्जूट यायचं आहे. पहिले एन्जूट आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. फीडबॅक वरती क्लिक करून तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा अशा प्रकारे असेल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिले जे 3 फोटो त्या 3 फोटोला ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड येते 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपला हा जो आहे ना चौथा फोटो 4 आणि 5वा फोटो तिथे यायचा आहे. चौथा जे तो आपण फोटो स्प्लिट केला आहे तिथे. तर येथे आल्यानंतर सिम्पली आपल्या आता इथे व्हिडिओ वेटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक सेक नावचा इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून अशा सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 5 आणि 6 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या 2 फोटोला यायचे. त्याच्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन आहे फर्स्टला त्यावरती क्लिक करायचं. स्पीड येते तुम्हाला 25 ठेवायचे. तर इंटेन्सिटी 25 बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो जो तुम्हाला स्पीड केला तिथे यायचं आहे. फीडबॅकचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू येतं. तुम्हाला काय करायचं आहे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेशन फ्लॅशचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 सेकंदापासून तर 17 सेकंदापर्यंत न्यायची म्हणजे शेवटच्या फोटोपर्यंत. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे.
फेड 33 ठेवायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेसचा ऑप्शन 2 नंबरला त्यावरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट येऊन जाईल व्हाईट फ्लॅश 2 चं सिलेक्ट करायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा पद्धतीने एक्सपोर्ट होऊन जाईल. थँक्स फॉर वॉचिंग.